तरुणांमध्ये अंमली पदार्थांचं व्यसन इतकं वाढलंय की ते नशेसाठी बंदी घातलेल्या औषधांचा वापर करतात. जून 2023मध्ये केंद्र सरकारनं एक अधिसूचना जारी करून अनेक कफ सिरपच्या उत्पादनांवर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती. असं असतानाही आजही अशा अनेक कंपन्या आहेत ज्या त्यांची विक्री करतात. खोकला आणि सर्दी झाल्यास डॉक्टर सहसा कफ सिरप देण्याचा सल्ला देतात, परंतु ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं सुमारे 1 वर्षापूर्वी 4 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देण्यावर बंदी घातली आहे. असं असतानाही ठाण्यात बंदी असलेलं कफ सिरप विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी 31.75 लाख रुपये किमतीच्या 2 प्रतिबंधित कफ सिरपच्या बाटल्या अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. परवानगीशिवाय या सिरपची विक्री करण्यास मनाई असल्याचं आरोपींना माहिती होतं, तरीही ते अंमली पदार्थाने भरलेले सिरप आपल्याकडे ठेवत होते, असं पोलिसांनी सांगितलं. नारपोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की गुप्त बातमीच्या आधारे 31 जानेवारी रोजी भिवंडी शहरातून 5 जणांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी 17,640 बाटल्या जप्त केल्या आहेत, ज्यात कोडीन फॉस्फेट, अफू आणि इतर रसायन आहेत. हे 147 बॉक्समध्ये ठेवण्यात आले असून ते अवैध विक्रीसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही तपास करत आहोत की आरोपींनी या बाटल्या कुठून मिळवल्या आणि त्या कुणाला विकायच्या होत्या, असंही अधिकारी पुढे म्हणाले. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे, API महाजन आणि त्यांची टीम यांनी ACP श्री डोंगरे यांच्या मार्गदर्शनामध्ये 31 जानेवारी रोजी भिवंडीच्या हद्दीमध्ये, नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक संशयित स्विफ्ट डिझायर कार पकडली. त्या कारमध्ये 4 इसम आणि 4 बॉक्स होते. त्या बॉक्समध्ये बेकायदा विक्रीसाठी किंवा जे नियमबाह्य विक्रीसाठी औषधाच्या बॉटल्स होत्या, कप सिरपच्या बॉटल होत्या. ते ऑनरेक्स कंपनीचं कप सिरप आहे, ज्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट नावाचं केमिकल असतं, जे नशेसाठी त्याचा वापर केला जातो किंवा अंमली पदार्थ किंवा अंमली पेय म्हणून त्याचा वापर केला जातो. ते ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या अनुषंगानं NDPS कायद्यानं गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये चेंबूर येथून आमच्या टीमने इक्बाल शेख यास अटक करून आणखी त्याच्या ताब्यात असलेला, त्याच्या गोडाऊनमध्ये असलेला मुद्देमाल त्यामध्ये जप्त केला. एकूण मुद्देमाल 147 बॉक्स, ज्याच्यामध्ये 17,640 ऑनरेक्स कप सिरपच्या बॉटल, ज्याची किंमत सुमारे 31,75,000 इतकी आहे. त्या अनुषंगानं मालमत्ता कक्षेचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. या गुन्ह्यामध्ये सदरचं ऑनरेक्स कप सिरप हे हिमाचल प्रदेश येथील एका कंपनीमध्ये बनलेलं आहे. तेथून त्याचा जो डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे त्याचं वितरण आहे, ते वितरण बेकायदेशीरपणे कुणी केलं, ते बनारस मार्गे किंवा उत्तर प्रदेशच्या राज्यामधून आपल्याकडे भिवंडीपर्यंत आलं, त्याचं वितरण कोणी केलं, त्या वितरणामध्ये कोण समावेश आहे, आणखी किती आरोपींचा समावेश आहे, या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहे.